Good morning. Good morning once again to each one of you. सर्व जणांना परत एक वार शुभप्रभात. Today is the last day of this topic of marriage and the family. आणि आज विवाह आणि कुटुंब या विषयाचा आजचा शेवटचा दिवस आहे. Let us go to our reading. It says that God created man and female to differ from and yet to complement each other. आणि मग आपण या वचनापर्यंत जात आहोत की परमेश्वरानं नर आणि नारी असे वेगवेगळे हे निर्माण केलेले आहेत भिन्नता दर्शवण्यासाठी आणि परस्परास पूरक असे असावेत. When he created male and female, he oriented their sexual feelings towards those of the opposite sex. आणि मग हे करते वेळेस म्हणजे ही निर्माण नर आणि नारी अशी करते वेळेस विरुद्ध लैंगिक भावनेनं आकर्षण त्यांच्यामध्ये परमेश्वरानं घातलं. The difference characterizes the attraction between two opposite sexes. आणि मग या लोकांमध्ये असलेला हा जो स्वाभाविक गुणधर्म आहे ते भिन्नता आणि जोडणी करणे हे त्यांच्यामध्ये दिसून येतं. And then there is a relationship between male and female. आणि मग त्यांच्या आकर्षणाद्वारे मग त्यांच्यामध्ये नर आणि नारी असे हे नातेसंबंध निर्माण होतात. Why are we talking about male and female once again? तर आता आज आपण परत एकवार नर किंवा नारी या विषयावर का बोलत आहोत? Because God does not encourage a relationship between man and women. कारण परमेश्वर हा जे लग्न आहे विवाह आहे तो नराचा नरासमवेत पुरुषाचा पुरुषासमवेत आणि स्त्रियाचा स्त्रिया समवेत अशी परवानगी देत नाही. But because sin has entered into this world, परंतु या जगात पापानं प्रवेश घेतला असल्याने you see in this world today that we are living, there is a relationship between men and women. आणि त्यामुळं आज आपण जगामध्ये बघू शकतो की आजची अशी परिस्थिती आहे की पापाचा जगात प्रवेश झाल्यानं आता पुरुषाचा पुरुषाशी संबंध आहे, स्त्रीचा स्त्रीशी संबंध किंवा नाता आहे. But the scripture clearly condemns such practices and strongly in negative terms. आणि मग पवित्र शास्त्र या सर्व गोष्टीला पूर्ण रीतीनं नाकारत आहे. This kind of relationship even existed during uh, Genesis time and as well as in the Old Testament. आणि मग अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी जुन्या काळापासून घडत आलेल्या आहेत. जुन्या करारामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. In Genesis chapter 19, verse 1, आणि उत्पत्ती याचा 19वा अध्याय पहिल्या वचनामध्ये and there came two angels to Sodom at even, and Lot sat at the gate of Sodom. Lot, seeing them, rose up to meet them, and he bowed himself with his face towards the ground. मग ते संध्याकाळी मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोम येथे आले तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. त्यांना पाहून लोट उठून सामोरा गेला आणि भूमीपर्यंत तोंड लवून त्याने त्यांना नमन केले. So you see, this is at the place of Sodom. Lot is sitting outside at the gate, and two angels appear to him. आणि मग इथं आपण लोट बद्दल पाहू शकतो. तो सदोम या ठिकाणी आहे आणि दोघं दूत तिथं येतात आणि त्या वेशीमध्ये बसलेले आहेत. Verse 4 says, but before they lay down to rest that night, the men of the city, even the men of Sodom, came close to the house and round about the house, both old and young, and all the people from every quarter. चौथं वचन म्हणतं की ते निजण्यापूर्वीच त्या नगराच्या माणसांनी म्हणजे सदोमाच्या माणसांनी तरुणापासून ते म्हाताऱ्यापर्यंत अशा सगळ्या लोकांनी सोहोकडून येऊन त्या घराला गारडा घातला. And they called unto Lot and said unto him, where are the men which came to thee this night? Bring them unto us, that we may know and have relationship with them. ते लोटाला हाक मारून म्हणाले, आज रात्री तुझ्याकडे आलेले पुरुष कोठे आहेत? त्यांना बाहेर आण म्हणजे आम्ही त्याच्याशी समागम करू. So you see how deep the wickedness had gone. आणि मग People तुम्ही इथं बघू शकता की किती सखोल रीतीनं हा जो पाप आहे त्यांच्यामध्ये शिरला आहे. and
The men wanted to have relationship with angels of God. आणि मग इथं जे पुरुष आहे ते देवाचे जे दूत आहेत त्यांच्या समवेत नाते बनवण्याची इच्छा दर्शवत आहेत. And we see that practices of this type produce a serious distortion of the image of God and men and women. आणि अशा प्रकारच्या कृतीनं पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये जी देवाची प्रतिमा आहे ती पूर्ण रीतीनं विकृत होत जाते. Because God has created man and woman in his own image. कारण परमेश्वरानं नर आणि नारी या दोघांना आपल्या प्रतिमध्ये तयार केलं आहे. And God has made man and women so that they can have interrelationship and not between man and not between women and women. आणि परमेश्वरानं पुरुष आणि स्त्री या दोघांना उत्पन्न केलेलं आहे यासाठी की त्यांच्यामध्ये नातं असावं, ना की पुरुषाचं पुरुषासमवेत आणि स्त्रियांचं स्त्रियांसमवेत. But the Bible says in Romans 3:23, all have sinned and come short of the glory of God. आणि रोमकरासपत्र 3:23 म्हणतं की कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत. Christians will deal redemptively with those who are afflicted with this disorder. आणि मग जे सर्व ख्रिस्ती लोक आहेत ज्या अशा पद्धतीच्या व्याधीनं ग्रस्त आहेत त्यांची सुटका झाली पाहिजे. You know, this uh, writer says that this relationship is a disorder. आणि मग हा जो लेखक आहे तो म्हणत आहे की चुकीच्या क्रमानं या सर्व गोष्टी आहेत. They will reflect the attitude of Christ took towards the woman taken in adultery. When that woman was in adultery, Christ took a stand. In John chapter 8, verse 11, he says, neither do I condemn thee, go and sin no more. आणि मग ज्यावेळेस योहान 8व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एका व्यभिचारी स्त्रीला धरण्यात आलेलं होतं. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणत आहे की जा यापुढे पाप करू नको, मीही तुला दंड ठरवत नाही. Not only those with homosexual tendencies, but all persons trapped in behaviors or relationships that cause anxiety, shame, and guilt need to have a sympathetic ear. आणि मग अशा पद्धतीचे जे समलिंगी वैश्विक वासना आहेत आणि अशा गोष्टींना जे बळी पडतात त्यांच्याच बाबतीत नाही तर दुसरेही विकृत वर्तणूक आहेत, जे संबंधांच्या दडपणाखाली असून त्यांचं जे जीवन आहे ते चिंता, धास्ती, शरम किंवा अपराध यांनी त्रस्त झालं आहे. आणि अशा वेळेस ख्रिस्ती लोकांनी एक सल्लागार सहानुभूतीकडे ते पाहतात. So the first thing we need to understand that we do not encourage homosexuality. आणि मग आपण या गोष्टीकडे पाहत आहोत की समलिंगी अ, असणं या गोष्टीला आपण सपोर्ट करत नाही, त्याला प्रेरित करत नाही. But because of sin that has entered into our world, we see these things happening in our lives. आणि मग पापाचा जगात आणि आपल्या जीवनात प्रवेश झाल्यामुळं या सर्व गोष्टी जगात आपण पाहत आहोत. What is our reaction to this kind of relationships? तर आता आपण बघणार आहोत की अशा पद्धतीचे जे नाते आहेत त्यांच्याकडे आपली दृष्टी कशी असावी. The Bible tells us that we need to be very sympathetic, give them very sympathetic ear and counseling. तर शास्त्र आपल्याला सांगत आहे की ख्रिस्ती लोकांनी अशा लोकांना सल्ला देत राहावा, तशाच रीतीनं त्यांच्याबद्दल आपल्या मनात सहानुभूती देखील असावी. No behavior is beyond the reach of God's healing grace. कोणताही जो विकृत स्वभाव आहे तो देवाच्या निरोगी करण्याच्या कृपेपलीकडे नाही. So we need to understand that they are the child of God, but because of sin, they are now living that life. And we need to be sympathetic towards them and also ask for God's healing in their life. आणि आपण बघत आहोत शास्त्र आपल्याला सांगत आहेत की ती देखील देवाची लेकरच आहेत आणि पापामुळं ते अशा पद्धतीचं वर्तन करत आहेत. पापाचा प्रवेश त्यांच्या जीवनात, त्यांच्या अंतःकरणात झाल्यामुळं. आणि आपण ख्रिस्ती लोक म्हणून त्यांच्याकडे सहानुभूतीनंच पाहावं. And there is God's healing in their life. आणि परमेश्वराचं
जे निरोगी करण्याचं सामर्थ्य आहे किंवा याच्यातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य आहे, ते त्यांच्यासाठी परमेश्वर पुरवू शकतो. So I think our stand on homosexuality is very, very clear. तर आता जे समलैंगिक वासना असणारी लोक आहेत, या विषयाबद्दल आपला जो स्टँड आहे ॲज अ ॲडव्हेंटिस्ट SD म्हणून, तो आपण स्पष्ट केला आहे. The next topic that I'm touching is the family. पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे कुटुंब. After God created Adam and Eve, He gave them dominion over the world. आता आदाम व हवा यांना परमेश्वर निर्माण केल्यानंतर त्याने त्यांना पृथ्वीवरील सर्व सत्ता दिली. They made up the first family, the first church that marked the beginning of this society. आणि त्यांनी मग जे पहिलं कुटुंब आहे, पहिली मंडळी आहे ही बनवली आणि सामाजिक गोष्टीची जीवनाची त्यांनी सुरुवात केली. Thus, society was built upon marriage and the family. आणि अशा रीतीनं जो विवाह आणि कुटुंब आहे, तो समाज त्यांनी स्थापित केला. Because they were only human inhabitants on the earth, God commanded them to be fruitful and multiply and fill the earth and subdue it. कारण तेच पृथ्वीवर वसाहत करणारे पहिले मानव प्राणी होते आणि ते दोघं असल्याने परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती की तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका आणि ते सत्तेत आणा. Before a married couple sets out upon their course, they should consider ideal, God's ideal for the family. What is best for their family? आणि मग कोणत्याही जोडप्यानं आपल्या कुटुंबाच्या बाबतीत जर विचार करायचा असेल की त्यांच्या कुटुंबासाठी, जीवनासाठी काय गरजेचं आहे, काय उत्तम आहे, तर त्यानं परमेश्वराचा आदर्श किंवा त्याची आज्ञा घेतली पाहिजे. So we will look at three aspects of a family. One तर is the आता father, another one is mother, and the third one is the children. मग आता आपण एका कुटुंबातल्या तीन प्रमुख विषयांकडे जात आहोत. ते म्हणजे पिता, आई आणि मग लेकरं. The father. Scripture has given us the husband and the father the responsibility of being the head and the priest of the household. तर आता पिता आणि जो नवरा आहे, याला प्रमुख आणि याजक म्हणून घराण्याची जबाबदारी पवित्र शास्त्रानं दिलेली आहे. He becomes a type of Christ, the head of the church. आणि हा व्यक्ती मंडळीचा प्रमुख ख्रिस्त याप्रमाणे तो होतो. जसा For the husband, for the husband is the head of the wife. आणि जसा नवरा हा बायकोचे मस्तक आहे, Also, Christ is the head of the church. तसाच प्रभू येशू ख्रिस्त देखील मंडळीचे मस्तक आहे. And he is the savior of the body. आणि तो शरीराचा तारण करणारा आहे. Here it says, so let the wives be to their own husbands in everything. Let them commit their lives to their own husband in everything. आणि मग त्यामुळंच बायकांनी सर्व गोष्टीत आपापल्या नवऱ्याच्या अधीन असावे. Husbands, love your wife just as Christ also loved the church and gave himself for it. आणि नवऱ्यानो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले, तशी तुम्ही आपल्या बायकोवर प्रीती करा. And so the book of Ephesians, chapter 5, 23 to 28 ends. So husbands ought to love their own wives as their own bodies. आणि मग इफिस 5:23 ते 28 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे नवरे आहेत त्यांनी आपापल्या बायकोवर आपले शरीर मानून तिच्यावर प्रीती करावी. He who loves his he who loves his wife loves himself. आणि जो आपल्या बायकोवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो. So we see in brief that the role of the father is the head of the house and the priest of the household. मग आपण इथं बघत आहोत की जो पुरुष आहे किंवा पिता आहे, तो घराचा प्रमुख असा आहे, याजक असा आहे. And he has the responsibility of taking care of his home. आणि मग त्यावर जबाबदारी आहे आपल्या परिवाराची काळजी घेण्याची. And he has to take care of his wife as he takes care of his body. आणि जसं आपल्या शरीराची तो काळजी घेतो, तसंच आपल्या पत्नीची त्यानं काळजी घेतली पाहिजे. As priest of the family, like Abraham,
The father will gather his family about the beginning of the day and commit them to Lord's care. आणि मग अ, कुटुंबाचा As एक kids of याजक या नात्याने अब्रामाप्रमाणेच त्यानं आपल्याला एकत्रित केलं पाहिजे, कुटुंबाला एकत्रित केलं पाहिजे आणि देवासमोर सादर केलं पाहिजे. the family worship will be the tie that binds, the time that gives God priority in the family. आणि मग एका कुटुंबामध्ये जी आराधना आहे ती एकत्रित सर्वांना बांधून ठेवणारी अशी आहे. And the father spends a lot of time with his children during worship time. आणि एक जो बाप आहे किंवा पिता आहे तो आपल्या आराधनेमध्ये देखील आपल्या मुलासमवेत वेळ घालवितो. A child may learn many lessons from the father, आणि बापापासून जी लेकरं आहेत पित्यापासून पुष्कळ असे धडे शिकू शकतात. such as respect and love for their mother, उदाहरणार्थ आपल्या आईवरील प्रीती असेल किंवा तिचा आदर करणं असेल, love for God, परमेश्वराबद्दलची प्रीती असेल, the importance of prayer, प्रार्थनेचं महत्त्व, love for other people, एकमेकांवरील प्रीती, दुसऱ्या लोकांवरील प्रीती, love for the nature and the things God has made. आणि जे परमेश्वराने निर्माण केलेलं आहे आणि जे सर्व नैसर्गिक आहे त्यांच्याकडे असलेली प्रीती. But if the father is never home, the child is deprived of this privilege and joy. आणि मग जर बापाचा घरी केव्हाच पत्ता नाही किंवा जर तो घरी उपस्थित नाही तर मूल लेकरं जी आहेत ती विशेष व्यक्तिगत फायद्याला किंवा आनंदाला वंचित होतात. So it's very important role that the father does in the house, आणि मग हा जो पिता आहे खूप महत्वाची जबाबदारी त्याच्याजवळ आहे जो तो त्याच्या कुटुंबामध्ये पार पाडतो. which is part and parcel of the family. आणि मग हा त्याचा आपल्या कुटुंबातील सगळ्यात महत्वाचा भाग आहे. The second one is the mother. आता जी दुसरी आहे ती म्हणजे माता, आई. Motherhood is the closest thing on the earth to being in partnership with God. आणि मग हे जे मातेचं जे कार्य आहे ते परमेश्वराप्रमाणेच या पृथ्वीवरील अगदी निकटचं असं कार्य आहे. The king upon his throne has no higher work than has the mother. आणि मग मातेचे जे काम आहे ते सिंहासनावर बसलेल्या एका राजाच्या कामापेक्षा देखील श्रेष्ठ असं आहे. The mother is the queen of her household. आणि जी आई असते माता असते ती आपल्या घराण्याची सम्राज्ञी असते. She has the power to mold her children's character, आणि मग तिच्याजवळ तेवढं सामर्थ्य आहे की ती आपल्या लेकरांचं जे शील वर्तन आहे त्याला ती बदलू शकते. that they may be fitted for higher and immortal life. जेणेकरून ते अगदी चांगल्या पद्धतीचं जीवन पुढे जगू शकतील, चांगल्या पद्धतीचं वागणूक ते करू शकतील. Let her realize the worth of her work and put on the whole armor of God. आणि मग तिनं देखील आपलं जे हे कार्य आहे, अगदी महत्वाची जबाबदारी आहे, ती तिनं समजून घ्यावं आणि जे परमेश्वराची सर्व साधनं आहेत, ती देखील तिनं परिधान करावीत. So you see how important the mother is in the family. मग आपण पाहू शकता की एका स्त्रीसाठी किंवा एका मातेसाठी किती हा महत्वाची जबाबदारी परमेश्वर तिच्यावर देत आहे. Somebody in the family must bear the ultimate responsibility for the character of the children. आणि मग आपल्या घरातील कोणीतरी ख्रिस्ताला पूर्ण रीतीने दर्शवण्यासाठी ही महत्वाची जबाबदारी घेतली पाहिजे. So when the mother is at home, right from the beginning of the life of the children, right from the birth, the mother takes the responsibility of molding the children. आणि मग ज्यावेळेस आई आपल्या घरी आहे त्यावेळेस घरी असता आपल्या लेकरांना घडवण्यासाठी ही जी जबाबदारी आहे ती तिच्यावरती घेत आहे. The third one is children. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे लेकरं. Children are a priority in life. आणि जी लेकरं आहेत ती अगदी महत्वाची असतात, प्राथमिक असतात, अग्रस्थानी असतात. Parents have no higher responsibility than to their children they have brought in this world. असं का? Parents have no higher responsibility than to the children they have brought in this world.
आणि मग आई वडील म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की ती त्यांना पार पाडायची आहे, जे की कोणत्याही इतर जबाबदाऱ्यांपेक्षा आपल्या लेकरांची जास्त जबाबदारी आहे. They must put their children's interest before their own advancement and comfort. आणि स्वतःच्या प्रगतीपेक्षा मुलांच्या आवडीनिवडी नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी ठेवल्या पाहिजेत. The children did not choose to come into the world, but the parents chose to bring the children in the world. आणि लेकरांनी इच्छा दर्शवली नाही की त्यांना या जगामध्ये यायचं आहे, परंतु हे आई वडिलांनी त्यांच्या इच्छेनुसार आहे. When the parents decide to have a family and children, it is their responsibility then to take best care of the children that they have brought in this world. आणि मग ज्यावेळेस आई आणि वडिलांनी दोघांनी मिळून हे ठरवलेलं आहे की आपलं कुटुंब असावं आणि ते वाढलं जावं, तर तिथून पुढं त्यांची ही जबाबदारी आहे की आपल्या लेकरांना उत्तमातल्या उत्तम गोष्टी आपण द्याव्या, चांगलं जीवन आपण त्यांना पुरवावं. They should take care of their spiritual, mental, and physical health. आणि मग त्यांनी आपल्या लेकरांकरिता त्यांची आध्यात्मिक वाढ किंवा त्यांची बौद्धिक किंवा शारीरिक या वाढीवर योग्य असं लक्ष दिलं पाहिजे. Making the child's welfare a priority should begin even before the birth. आणि मग त्या लेकरांचं कल्याण करण्याकरिता, त्यांचं चांगलं करण्याकरिता, त्या लेकरांच्या जन्मा अगोदरपासून आपण त्यांचा योग्य विचार केला पाहिजे. So, children are very important and they should be given the first priority before our priority, before the parents' priority. आणि लेकरं ही खूप महत्वाची जबाबदारी आहे आणि स्वतःच्या कोणत्याही गरजेच्या अगोदर, इच्छेच्या अगोदर आपण आपल्या लेकरांचा अधिक जास्त विचार केला पाहिजे. Love. आणि पुढचा भाग आहे प्रीती किंवा प्रेम. Parents should love the children unconditionally and with sacrifice. आणि आपल्या आई-बापांचे जे प्रेम किंवा प्रीती आहे ती अटीविना आणि निस्वार्थी असावी आपल्या लेकरांबद्दल. Children find security in parents. आणि जी लेकरं आहेत त्यांना आपल्या आई-वडिलांमध्येच एक सुरक्षितपणा जाणवतो. The children should be taught to give as well as to receive. आणि लेकरांना हे शिकवलं पाहिजे की तुम्ही इतरांना देखील द्या आणि त्यांच्याद्वारे मग तुम्हास नक्कीच प्राप्त होईल. As children develop, they can learn to glorify God first in their lives. आणि ज्यावेळेस ही लेकरं शिकत जातील, मग ते परमेश्वराला देखील गौरव देण्याकरिता पुढे सरसावतील. Third point is commitment. आणि तिसरा मुद्दा आहे जो म्हणजे वचनबद्धता. Christian parents are to dedicate their children to God's service at the earliest possible moment of their life. आणि ख्रिस्ती आई-बापांनी आपल्या मुलांना जीवनात जितक्या लवकर देवाच्या सेवेसाठी वाहून देता येईल, तितक्या लवकर द्यावे. Seventh-day Adventist congregations provide for such a dedication with a simple ceremony. आणि मग सेव्हन डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीमध्ये अशा समर्पणाची सोय एका साध्या सभेद्वारे करण्यात येते. The dedication of the child takes before the congregations, parents present their children to God in prayer, much as Joseph and Mary presented their infant Jesus to the Lord in the temple. आणि मग मंदिरामध्ये येशू बाळाला ज्यावेळेस योसेफ आणि मरिया यांनी परमेश्वराला समर्पण केले, त्याचप्रमाणे आई-बाप आपल्या मुलांना प्रार्थनेद्वारे देवाला समर्पण करतात. In this service, the parents also dedicate themselves to educate the child. आणि मग याच वेळेमध्ये आई-वडील देखील स्वतःला देवाच्या अधीन समर्पित करत आहे, की आपल्या लेकरांना उत्तम असं शिक्षण ते पुरवतील. The next point is learning obedience, training the children to learn how to obey. आणि पुढचा मुद्दा आपण शिकत आहोत ते म्हणजे आज्ञापालन. त्या लेकरांना शिकवणं आपल्या आई-वडिलांचं आज्ञापालन कसं करावं. It says in Proverbs 22:6, train up a child in the way he should go, and when he is old, he will not depart from him. आणि नीतिसूत्रे 22वा अध्याय 6 वचन म्हणतं, की आपल्या मुलाच्या स्थितीस अनुरूप असे त्याला शिक्षण दे, म्हणजे वृद्धपणातही तो त्याचपासून परावृत्त होणार नाही. What does training mean? What? What does training mean? तर या शिक्षणाचा अर्थ काय आहे किंवा त्यांना ट्रेन अप करणं म्हणजे काय?
Discipline implies more than punishment. आणि जी शिस्त आहे ती शिक्षेपेक्षा देखील अधिक जास्त प्रभावी आहे. It is a process that the parents use in bringing up the children. आणि हे एक पद्धतीची प्रक्रिया आहे जी आई-वडील आपल्या लेकरांना एकत्रित किंवा आज्ञात आणण्यासाठी वापरतात. The important principles that are taught are loyalty, truth, equality, and patience to the children. आणि मग जे आई-वडील आहेत ते आपल्या लेकरांना प्रामाणिकपणा शिकवत आहेत, एकनिष्ठता आणि सत्य या सर्व गोष्टी याच्याद्वारे शिकवित आहेत. When children learn early to obey their parents, there is no problem in their lives. आणि ज्यावेळेस ही लेकरं सुरुवातीलाच अगदी लहानपणापासूनच या सर्व गोष्टी करण्याचं शिकतात, त्यावेळेस पुढे जाऊन त्यांना अडचण येत नाही. This will lead us and lead them to do right things in life. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना अधिक चांगलं करण्यासाठी, योग्य करण्यासाठी या सर्व गोष्टी मार्गदर्शन करत राहतील. Because doing right things, it pleases God. आणि योग्य गोष्टी, चांगल्या गोष्टी करणं हे परमेश्वराला अधिक आनंदित करतं. The next one is socializing and language development. आणि पुढचा भाग आहे तो म्हणजे समाजप्रिय असणं किंवा त्याच्यामध्ये आपली वाढ करत जाणं. Within the family, children are socialized as members of the human race. आणि मग कुटुंबामध्येच जी मुलं आहेत, ती मानवजातीचे घटक म्हणून समाजप्रिय होतात. Socializing is the process by which children learn the basic skills with which to function in the society. आणि मग समाजप्रिय होणं म्हणजेच ही एक पद्धतीची प्रक्रिया आहे ज्यामध्ये समाजात कसे वावरायचे याचे एक प्राथमिक शिक्षण किंवा कौशल्य मुलं शिकतात. The language used in the home needs to be carefully monitored आणि मग जी भाषा आपल्या घरामध्ये वापरली जात आहे, त्याच्याकडे थोडं सूक्ष्म रीतीनं आपण लक्ष दिलं पाहिजे. because, as parents, what we speak at home, the children pick up the same language. आणि जी भाषा आपण आपल्या घरामध्ये बोलतो, तेच शब्द आपली लेकरं देखील पुढे जाऊन बोलणार, शिकणार आहेत. So, it's very important how we speak and behave in the house. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, की आपण कशा पद्धतीनं बोलावं, कोणत्या पद्धतीची भाषा वापरावी, वर्तन करावं. The next one is gender identity. हं. Gender identity. पुढचा मुद्दा आहे, की एखाद्याची लैंगिक ओळख. Make the children understand if they are male or female, आणि मग आपल्या लेकरांना याची जाणीव असू द्या, की ते स्त्री आहे किंवा पुरुष आहे. and make them understand their role in the society. आणि समाजामध्ये त्यांनी कसं वावरलं पाहिजे किंवा त्यांचे कार्य काय आहेत, हे देखील त्यांना समजावून सांगा. And it is also the responsibility of the parents to safeguard the children from sexual abuse. आणि मग आपल्या आई-वडिलांनी आपल्या लेकरांना कोणत्याही रीतीनं लैंगिक पद्धतीचा त्रास असेल, ठीक आहे, व्यभिचाराबद्दल या सर्व गोष्टी असेल त्यांना होत असलेला त्रास, हे त्यांना अगोदरच त्यांनी सुचवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. याचं शिक्षण They दिलं should पाहिजे. teach them. They should teach them how they can be socially abused. If they do not understand, it's the duty of the parents to teach the children. आणि मग काही लेकरांना या गोष्टीची समज नसते म्हणून अ, आई-वडिलांनी अगोदरच या सर्व गोष्टींबद्दलची माहिती किंवा शिक्षण आपल्या लेकरांना दिलं पाहिजे, की अशा रीतीने देखील कोणीतरी त्यांना त्यांना त्रास देऊ शकतो, लैंगिक दुरुपयोग होऊ शकतो. Once again, we'll just brief of what is the role of children in the family. आपण परत एक बार समजून घेऊया, की एका लेकराचा एका कुटुंबामध्ये काय भाग आहे. First one is that children should be given priority, the first priority in family. मग आता आपण पाहूया, की लेकरांचं हे महत्त्व काय आहे, की लेकरांना प्राथमिकता दिली पाहिजे. Parents should love children unconditionally and sacrificially. आणि निस्वार्थ रीतीनं कोणत्याही अटीविना आई-वडिलांनी आपल्या लेकरांवर प्रीती केली पाहिजे. Children need to be dedicated in the church at the earliest. आणि लेकरांना अगदी सुरुवातीलाच देवाला समर्पित केलं पाहिजे. We need to teach the children to obey their parents. आणि आपण आपल्या लेकरांनाच
आपल्या आई-वडिलांचं आज्ञापालन करण्यासाठी शिकवलं पाहिजे. We need to see the language that we develop in the house for the children. आणि आपल्या लेकरांकरिता आपल्या घरामध्ये आपण कोणत्या पद्धतीची भाषा वापरत आहोत, कशी वापरत आहोत याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. And we need to safeguard our children. आणि आपण आपल्या लेकराचं संरक्षण देखील केलं पाहिजे. We're coming to the conclusion of this doctrine. आणि या तत्त्वाच्या अगदी निष्कर्षापर्यंत, शेवटापर्यंत आपण येत आहोत. And I am reading the last paragraph. Since the family is very soul of the church and the society, the Christian family itself will be the instrument of winning and holding its members for the Lord. आणि ज्या अर्थी हा जो कुटुंब आहे मंडळीचा किंवा समाजाचा एक खरा आत्मा असा आहे, त्या अर्थी स्वतः ख्रिस्ती कुटुंब प्रभूसाठी सभासद जिंकणे आणि त्यांना प्रस्थापित करणे यासाठी एक खूप प्रभावी असं साधन आहे. In the Old Testament, the last verses that are आणि mentioned here, it says in Malachi chapter 4, verse 5 and 6, Behold, I will send you Elijah, the prophet, before the coming of the great and dreadful day of the Lord. And he will turn the hearts of the father to the children and the hearts of the children to the father. आणि मग जुन्या करारातील अगदी शेवटची ही अशी वचनं आहेत जी प्रभूच्या येण्याबद्दल भाकीत करतात. मलाखी याचा 4था अध्याय 5वं आणि 6वं वचन म्हणत आहे, की पहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्टास तुम्हाकडे पाठवीन. तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्राकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील. So, in the end, is the father will love and respect the children, and in turn, the children will love and respect their parents. आणि मग शेवटी आपण पाहतो, की जो पिता आहे तो आपल्या लेकरांचा देखील आदर करेल, त्यावर प्रीती करेल. मगच लेकरं देखील तशाच रीतीनं आपल्या आई-वडिलांचा आदर करेल आणि त्यावर प्रीती देखील करेल. We need to understand as parents and head of the house that many forces today will try to disturb the family and bring down the family members. आणि मग आई-वडील म्हणून आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, की अनेक अशा गोष्टी घडतील. अनेक जण असे आटोकाट प्रयत्न करतील, की आपलं जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये वादविवाद असावे किंवा ताटातूट व्हावी. And God's calling for us is to be reuniting, resolidifying, and turning and restoring our lives to God. आणि मग देवाची अशी इच्छा आहे, की आपण सर्वांनी परत एकवार एक कुटुंब म्हणून एकत्रित यावं आणि त्याची पुनर्बांधणी करत राहावी. All those families that respond to God's call will be strengthened in Christian real life. आणि मग जी कुटुंब या पाचारणाला प्रतिसाद देतात, ती सदृढ होत राहतात आणि त्यांच्याद्वारे खरा ख्रिस्ती धर्म प्रगट होत जातो. The churches made up of those families will grow. Their young people will not leave, and they will portray to the world a clear picture of God. आणि मग ही जी मंडळी आहे, या मंडळीद्वारे ही कुटुंब प्रविष्ट होत जातात, त्यांची वृद्धी होत जाते आणि अशाद्वारे ते देवाचं जे खरं चित्र आहे, ते जगापुढे प्रदर्शित करतात. A Christian or a Seventh-day Adventist family is like a light on the hill. आणि जी ख्रिस्ती लोकं आहेत किंवा एक कुटुंब आहे, ते दिवटणीवर ठेवलेल्या एका प्रकाशासमान आहे, दिव्यासमान आहे. When we are united in Christ, we exemplify the life of Christ through our families. आणि ज्यावेळेस आपण ख्रिस्तामध्ये आहोत, त्यावेळेस आपल्या कुटुंबाद्वारे आपण जगाला हे ख्रिस्तीपण सादर केलं पाहिजे. You know, we have gone through this doctrine of marriage and family through this week. आणि आपण या संपूर्ण आठवडाभर विवाह आणि कुटुंब या तत्वावर संदेश ऐकलेले आहेत. We learned about marriage, आणि आपण लग्नाबद्दल पाहिलं, त्याबद्दल आपण शिकलो. we learned about biblical and God's love in married life. आणि शास्त्राद्वारे जी एका कुटुंबामध्ये असलेली प्रीती आहे, त्याबद्दल आपण पाहिलं. We learned about divorce and remarriage in the Seventh-day Adventist.
आणि doctrine on marriage and divorce. विवाहामधल्या या सर्व गोष्टी पाहिल्या आणि विशेषतः आपण घटस्फोट हा देखील या विषयावर आपण चर्चा केली. And today we learned about the family. आणि आज आपण कुटुंबाबद्दल विशेषतः शिकलेले आहोत. This journey of this week on the marriage and family has been a very important and sensitive topic that we have learned. आणि या आज आठवडाभर आपण हा जो मुद्दा पाहिला, हे जे तत्व पाहिलं, विवाह आणि कुटुंब खूपच थोडं संवेदनशील असं आहे आणि जे महत्त्वाचं देखील होतं. If you want to have a successful married life and a successful family, then you need to follow these principles that are mentioned in this doctrine. आणि एक यशस्वी असं विवाह किंवा एक कुटुंब आपलं असावं अशी जर आपली इच्छा आहे, तर ज्या सर्व गोष्टी आठवड्याभरामध्ये आपण शिकलो, त्या सर्व तुम्ही पाळल्या पाहिजेत. May God bless us as we continue to study the doctrines of the Seventh day Adventist beliefs. आणि ज्यावेळेस आपण इथून पुढचे देखील जे सर्व तत्व शिकत आहोत, परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. God bless and a happy preparation day before the Sabbath. आणि परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि सर्वांना शब्बात तयारीच्या देखील शुभेच्छा.